हॅलो, तर मी आहे दिव्या इंदुलकर आणि माझ्या चॅनल वरती तुम्ही हा व्हिडिओ बघता. तर हा आहे पार्ट 2 जो कोल्हापूर देवदर्शन, ज्याची कॉस्ट आहे 7,000 मध्ये 6 देवळा आणि एक शाहू पॅलेस. तर हा पार्ट 2 आहे. पार्ट 1 ऑलरेडी अपलोड केला गेला आहे, नक्की बघा. पार्ट 2 ची सुरुवात आपण आता करूया. हॅलो, गुड मॉर्निंग. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 4:45 आणि आता आम्ही सगळे बॅग घेऊन निघालेलो आहोत. अशा सगळ्या तयार आहेत. आता मी निघणार इथून चेकआउट करणार आणि दिवसभर फिरणार. बघूया पुढे काय काय होतं आणि काय काय खातोय, काय काय फिरतोय. आज आहे डे 2 आणि जर काल डे 1 चा व्हिडिओ तुम्ही नसेल बघितला तर प्लीज बघा, तुम्हाला आवडेल आणि आवडलं तर कमेंट करा. आणि जेव्हापासून कालचा प्रवास सुरू झालेला आहे सगळीकडे आम्ही नंबर 1 वर आहोत. मग खायची गोष्ट करा, उठायची गोष्ट करा, बाहेर याची गोष्ट करा. कोण आहे? स्टाफ आहे आणि मी आणि माझी रूममेट आहे. कोण दिसतंय कोण नाही. पहिला नंबर आम्ही टिकवून ठेवलेला आहे सगळ्या गोष्टीत. आणि आता जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो आहे कोल्हापूर देवदर्शन 7,000 मध्ये 6 मंदिरं आणि एक आहे शाहू पॅलेस. एक रात्र 2 दिवसांचा प्रवास आहे मुंबईवरून आणि गाडी निघते मुंबई शुक्रवारला आणि आम्ही सकाळी मंडे मॉर्निंगला पोहोचू. तर बघा व्हिडिओ. तर आता चहा आहे. चहा सकाळ सकाळ लागतो ज्यांना. मी चहा घेतलाय का आता मला बिस्किट बुडवून चहामध्ये खायला आवडतं कधीतरी. असं मला कधीतरीच वाटतं ना. आज बघूया. आता वाजले 5:30. सगळे बॅगा ठेवतात आपापल्या जागेवरती आणि मग मी निघू. आता आम्ही आदमापूरला येऊन पोहोचलेलो आहोत. चप्पल जस्ट काढते मी आणि माझी ही पहिली वेळ नाहीये आदमापूरची आणि मला असं वाटतं की अरे पुन्हा मी आलेली आहे बाळूमामांच्या इथे. छान वाटतंय आणि खूप सकाळ सकाळ आहे तर थोडं प्रसन्नता आहे. झोप आलेली कारण सकाळी लवकर उठलेली तर. पण वाव, गर्दी थोडी आहे, दिसते थोडी गर्दी, पण दॅट इज ओके. नशीब पाऊस पडत होता जेव्हा आम्ही निघालो आणि आता पाऊस नाही पडत आहे. माझी जी लकी छत्री आहे ती घेऊन मी फिरते. आणि बालाजी टूर्स बरोबर आतापर्यंत माझं जेवढं देवदर्शन झालेलं आहे मला असं वाटतं तुम्ही फॅमिली फ्रेंड्स ग्रुप जे काही ट्राय करा यायला, तुम्हाला जर जमत असेल तर. कारण एकदा तुम्हाला पैसे भरायचे आहेत, बाकी सगळं तेच सगळ्या गोष्टी बघतात. सेवेत तडजोड नाहीये कोणत्याच बाबतीत. मला अजूनपर्यंत माझा एक्सपिरियन्स चांगला आलेला आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही पण ट्राय करावं. छान वाटतंय मला तर, खरंच छान वाटतंय. आणि जर तुम्ही आदमापूरला येताय ना तर इथे जेवण सुद्धा असतं आणि जेवणाचा टायमिंग फिक्स आहे. आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा पर्सनल ब्लॉग आहे जो मी फॅमिली बरोबर गेलेली, तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि आता सकाळचे 7 वाजले तरी पण लोकांची गर्दी आहे. एवढी लाईन आहे 7 वाजता, मानलं पाहिजे. आणि बालाजी टूर्सचे आम्ही असे कस्टमर्स आहोत जे सगळीकडे फर्स्ट नंबर सोडत नाहीत. आम्ही फर्स्ट नंबर. आम्ही 3 मूर्ती सगळीकडे पहिले. तर आता आपण बोलणार आहोत तुषार दादा बरोबर. तर तुषार दादा, मला खूप छान वाटतंय. हा माझा सेकंड टाइम एक्सपिरियन्स आहे बालाजी टूर्स बरोबर. पहिला सोलापूर, जेजुरी आणि आता कोल्हापूर. खरंच खूप छान. व्यवस्था पण छान आहे, दगदग नाही आहे आणि जेवण पण खूप छान. सेवेत तडजोड नाही, धमाल आहे. लिटरली धमाल. पाऊस आहे आणि आमचं नशीब एवढं चांगलं की पाऊस नाही, कारण दादाने पूर्ण असं व्यवस्थित शेड्यूल आहे. आयटिनरी जे आहे. पांडुरंगाची कृपा आहे बालाजी टूर्स वर की कधीच आतापर्यंत कोणत्या देवदर्शनामध्ये त्रास नाही झाला. कारण की संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे की प्रत्येक देवदर्शन यात्रा ही मनापासून आपुलकीने आणि प्रामाणिकपणे केली जाते. त्यामुळे परमेश्वर आणि निसर्ग पण साथ देते. बरोबर. आता कुठे पाऊस पडला पण काल खूप पाऊस होता. आता सकाळी खूप पाऊस होता आणि आदमापूर मध्ये आल्यावर पाऊस बंद झालाय. आणि थोडंसं वाटतं एकदम लागत पण नाही असा पाऊस आहे. तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी त्यांना जॉईन व्हावं. मग तुम्ही फॅमिली असा मार्केट आयुष्यात एकदा तरी बालाजी टूर सोबत एक तरी यात्रा करा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देवदर्शन यात्रा राबवतो आपण. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उपक्रम वेगवेगळ्या दिवशी, प्रत्येक वेगवेगळ्या आठवड्याला राबवला जातो. आणि मी गॅरंटी देते रिपीट तुम्ही याल. आणि दिव्या सेकंड टाइम आले. अजून दिव्याचे 7 ते 8 उपक्रम राहिलेले आहेत. त्यामुळे दिव्याच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर करा. ह्यांचा पण सेकंड टाइमच आहे.
ह्यांचं पण सेकंड टाइम आहे, तुमचा पण सेकंड टाइम आहे. काय सेकंड पण मी पहिला आधी बालाजी सोलापूर केले. टूर- हा, बालाजी सोलापूर. टूर बरोबर माझं सेकंड टाइम आहे. Exactly, मी हा. आधी सोलापूर केलेलं आहे आणि आता कोल्हापूर. कोल्हापूर. आणि एवढी चांगली सोय मी आहे. सोलापूर टूर केलेली आहे आणि आता आम्ही आलेले आहे कोल्हापूर टूर करायला. कसा एक्सपिरियन्स? अष्टविनायक बालाजी टूर बरोबर सगळ्या गोष्टी खूप छान आहेत. कुठल्याही गोष्टी जसं त्यांचं ब्रीदवाक्य आहे, सेवेत सेवेत तडजोड नाही. नाही. अगदी त्याचप्रमाणे सेवेत तडजोड नाही. कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम येणार नाही. अगदी घरासारखं. तुमचं पहिलाच आहे ना? पहिलाच आहे. मग कसं वाटलं? तरीही काहीही एकट्या आल्या तरीही काही नाही. दादा बरोबर सेवेत तडजोड काहीच करत नाही. छान. नाही खरंच खूप छान अनुभव आहे. खूप छान सोय आहे आणि एकदम हॅप्पी. कारण की पहिल्यांदाच माझे इथे टूर आहे आणि पहिल्यांदा इथे कोल्हापूरला येतोय म्हणून हे सगळं बघताना मला खूप बरं वाटतंय. आता आम्ही थांबलो आहोत ब्रेकफास्ट करायला. आम्हाला आधीच बस मध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही इथली मटकी भेळ सुद्धा ट्राय करा. आम्ही सध्या आहोत जोगेश्वरी मिसळ. इथे आता क्वांटिटी किती आहे त्याच्यावरती आहेत. आम्ही मोस्टली 4 जणांमध्ये एक तर ऑर्डर करू, मटकी भेळ आणि मिसळ पाव. बघा कसं आहे. झोप झाली नाहीये आणि डोकं दुखतंय आता. मिसळ 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 मिसळ. तर आता ऊन आहे तर आम्हाला बालाजी टूर्स कडून ही कॅब मिळालेली आहे, जी गेल्या ट्रिपमध्ये सुद्धा मिळालेली. तर आजच्या दिवसातला म्हणजे डे टू डे पार्ट 2 ब्लॉग मध्ये आता आमचं सेकंड मंदिर आहे खिद्रापूरचं. हे आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात. ही त्या आधी पण येऊन गेलेली आहे. तेव्हा माझा फोन स्विच ऑफ झालेला. माझ्याकडे व्हिडिओ एवढे नव्हते तर आता मी काढेन. बस जायची. एक पुरी 10 रुपये. एक पुरी पाणीपुरी. तिखट द्या, गोड नको देऊ. ते आपलं Cheers. गोड नाही सांगितलेलं ना दादा. मसाला आहे मसाला. ह्याच्यात ऍक्च्युली पाणीपुरी आहे, फक्त पाणी आहे. 20 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचे शेंगदाणे आणि 10 रुपयाची चणे घेणारे मी. आणि मी खाणार आहे आणि मी बघणार आहे. तुला बघून देणारच शेंगदाणे आणि मला असे माझ्यासारखे खादाड लोक भेटलेत की आम्ही जिथे मंदिरात घुसतो आणि बाहेर काय दिसलं की आम्ही खातो. आम्ही काही सोडत नाही, आम्ही खातोय. आम्ही खातो. ऍक्च्युली आमच्या पेरूकडे लक्ष आहे, पण आम्ही पेरू आम्हाला काल तर पेरू नाही भेटले आणि आम्ही कंट्रोल करतोय म्हणून आम्ही चणे आणि असं काहीतरी खातोय की याच्याने आमचा पेरूचा विचार डायव्हर्ट हवा. आता आम्ही जेवायला आलो. जेवायला आहे काय काय तरी आहे मला दाखवते. भाज्या आहेत 2 आणि गुलाबजाम आहे. माझं डोकं खूप दुखतंय तर मी हा व्हिडिओ आता मी खाते आणि डायरेक्ट नेक्स्ट स्टॉप किंवा जे नेक्स्ट मंदिर आहे तिकडेच आपण बोलूया. तर अशा तऱ्हेने ह्या ट्रिप मध्ये पहिल्यांदा पाऊस भेटलेला आहे. नरसोबाच्या वाडीला जाताना सगळे पळतायत. हा दादा छत्री मध्ये आलेला आहे. त्याने बघितली माझी छत्री. बाकी सगळे असे बिचारे भिजतायत टोप्या घालून. पण जाईल हा पाऊस. मी पहिल्यांदा नरसोबाच्या वाडीला आली आहे. मी कोल्हापूरला खूप वेळा गेलेली आहे आणि खूप वेळा प्लॅन आमचा घरातल्यांचा बनला पण की नरसोबाच्या वाडीला जायचंय. पण मला शेवटी बोलवून आलेला आहे थँक्स टू बालाजी टूर्स. आणि पावसाने यार पाऊस बंद झाला पाहिजे. दर्शन घ्यायच्या आधी आम्ही ही जी कृष्णा नदी आहे तिथे पाय बुडवणार आणि मग दर्शनाच्या लाईन मध्ये उभे राहणार. आणि दर्शनाला किती वेळ लागतो ते पण सांगते. म्हणजे तर दर्शनाला जर आम्ही लाईन मध्ये उभं होतो मगाशी तर 10 मिनिटं लागली असती. पण टूर वाले होतो म्हणून आमचं 5 मिनिटात दर्शन झालं. आता आम्ही निघतो कारण अजून एक मंदिर आहे जे त्याचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे. तर थोडी घाई झालेली आहे. इथून तिकडून जायचंय. मी
पुन्हा येणार इथे जेव्हा माझ्या घरातले येतील तेव्हा, आणि तेव्हा मला अजून जास्त एकदम डिटेल मध्ये जाऊन मला गोष्टी बघता येतील. आता थोडी घाई असल्या कारणाने थोडी घाई झालेली आहे. बाकी बघूया पुढे काय आणि कोणते मंदिर बाकी आहेत. मग आता आपण तसं पण निघालो मुंबईच्या वाटेला. पुन्हा इथे येऊन सुद्धा आम्ही खातोय बघतोय पेरू. कॅन्सल झालेला आहे आमचं पेरू आणि कॅन्सल केला आहे पेरू कारण कालचा पेरू तू खाल्ला नाहीस तो टाकून द्यावा लागला. मी माझा हिस्साचा खाल्ला आणि अर्धा दिला ट्राय करायला. पाहिजे तो ट्राय करायला माझा खाल्ला. काय याचं नाव सूरज. वा बाय बाय. खायला आणि शॉपिंग करायला इथे खूप ऑप्शन आहे, पण मला काही दिव्या घेऊन देत नाहीये. काय होय ते पाहिजे तुला बोल. ते मी काय घालत नाही, सॉरी. तू काय घालते सांग, ते घालते ते घेते मी. तर फायनली आता आहे शेवटच्या बाप्पाचं दर्शन. चिन्मय गणाधीश गणपती कोल्हापूरमध्येच आहे आय थिंक. हे गणपतीचं दर्शन झाल्यावरती आता सरळ आम्ही निघणार मुंबईच्या प्रवासाला. आता आम्ही थोडी झोप काढलेली आहे आणि आता आम्ही पोचलेलो आहोत चिन्मय गणाधीश गणपती. जर नाव चुकली असेल तर मी ते टेक्स्टमध्ये लिहेन. हे आहे लास्ट मंदिर जे आता मी लास्ट मंदिर जे आम्ही बघणार आहोत. सॉरी थोडं झोपेच्या कारणाने तर पप्पा होत आहे, बट ठीक आहे. इथून गणपती दिसतोय मला आणि गणपतीची मूर्ती खूप मोठी आहे. बघा इथून एवढी माणसं आहेत आणि मोठा गणपती आहे. बाप्पा खूप मोठा दिसतोय. बाप्पाची मूर्ती एवढी सुरेख आहे आणि असं वाटतंय की म्हणतात ना असं देव वरतून आशीर्वाद देतोय. ती फिलिंग इथे आल्यावरती झाली आहे मला. आणि मस्तपैकी आरती पण करायला मिळाली. 6:30 आरती सुरू झालेली, ती पण आरती पण मिळाली सगळ्यांना. खूप छान वाटलं. आता हा प्रवास इथे संपलेला आहे, म्हणजे संपला नाही आहे अजून. म्हणजे आता आम्ही प्रॉपर मुंबईने परतीच्या वाटेला निघणार आहोत. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? मला तर नेहमीच बालाजी टूर माझा हा सेकंड एक्सपिरियन्स पण खूप चांगला होता. बाकी त्यांचे कॉन्टॅक्ट डिटेल्स किंवा सगळे डिटेल्स जे काही आहेत ना ते सगळे डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेले आहे. तर नक्की बघा आणि सपोर्ट करा या मराठी माणसाला. म्हणजेच मला, त्यांना पण करा, मला पण करा. आणि हा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय बाय. आता आम्ही डिनरला थांबलोय. खूप भारी जागा दिसते, एवढं इंटेरियर चांगलं आहे. तर आता जेवण पण मला वाटतं की तगडच असणार आहे. आता स्टार्टिंगला सूप आहे, तिकडे सगळी लाईन पण लागली आहे सूपसाठी, एवढी लाईन पण लागली आहे. तर आता मी जाते, सूप ट्राय करते. हॅलो, हे कसं वाटलं आता तुला हे हॉटेल? चांगलं व्ह्यू वगैरे पण सगळं ना. आता आपण जेवण बघूया. फूडचं टेस्ट नंतर का जेव्हा फूड येईल तेव्हा आपल्याकडे की कसं असेल फूडची टेस्ट. पण ऍज पर बघायला गेलं हॉटेल स्टेटस एकदम चांगलं आहे. खूप छान दिसतंय ना. हो छान. हॉटेलचं नाव आहे टेस्ट ऑफ कराड आणि सूपनेच कळलं की इथलं पुढचं जेवण पण चांगलं असणार आहे. सॉरी. सूप झाल्यावरती आता मी लाईट जेवते. भात, डाळ, पनीर आहे आणि एक मिक्स भाजी आहे. बाकी गोड मध्ये बासुंदी आहे. चपाती पण होती, मी नाही घेतली. आता मी खाऊया. आता आपण खाऊया आणि मग नंतर घरी भेटूया.